मारू नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता 11:11 झालेले आहेत आणि आपला डे 7चा व्लॉग लाईव्ह झालेला आहे। आज आहे दिवस 8वा। तर आज दिवस 8व्यामध्ये काय होते ते पुढे तुम्हाला बघायला मिळणारच आहे। अजून तरी काहीच प्लॅन नाही मिळत, काही प्लॅन झाला तर मी ते तुम्हाला पुढे दाखवेन। तर आता पाऊस कमी झालाय, होप करतो संध्याकाळपर्यंत हा पाऊस थांबून जाईल। तर आता 5 वाजलेले आहेत, पाऊस तर मिळत नाही पण मध्ये मध्ये येतो जातो आणि आम्ही चाललोय शंकराच्या मंदिरात, कारण आज मंडे आहे। ओम नमः शिवाय। तर आता आम्ही घरी जातच होते, तुम्हाला सांगितलं आधी की पाऊस गेला होता पण परत यायला लागलेला आहे। आता काय करायचं तुम्हीच सांगा। इथे आम्ही फाटकात अडकलोय, ट्रेन नाही येत आणि इथे ही रील बघायला लागले, कारण की रील बनवायची आहे जाऊन, म्हणून प्रॅक्टिस करायला लागले। तरी बघा आमची गुड्डी घरून निघाल्यावर 10 कामं घेऊनच निघते, काय करणार। तर आता 6:30 वाजलेले आहेत आणि रील शूट करतोय। आता बघू किती टाइम लागते, 2 तास, 1 तास, 1.5 तास। तर तुम्ही बघू शकता केवढी मेहनत करावी लागते एका लुकसाठी, पण तालबीट पण आम्हाला सिलेक्टच नाही करत, केवढी मेहनत करा। हा बघा, हा रोज येतो इथे आणि काय काय नवीन शिवून जातो, याला काय कामधंदे नसतात, सुट्टे आम्हाला पावसामुळे। तर आता मी गुड्डीला घेऊन आलेलो टेलरकडे। का गुड्डी काय झालं? अर्धी रील बनवत असताना मला समजलंय की ह्याची शिलाई काढलेली आहे, ज्याने पण हा यूज केलेला माझा ब्लाऊज, परत मला ते त्यांनी रिटच करून नाही दिलेला आहे। सो मी टेलरकडे आली, मला रडायला आला यार। हे ते सर्व ठीक आहे, भेट लागून इकडे वरती। हार्दिक, हे बघा मुलींचं कसं असते, किती तयारी करतात, मेकअप करतात, नंतर गरबा खेळायला जातात ना। आपलं तोंडाला पावडर लावली, कुर्ता घातला आणि गेलो। आता मी जे बोललो ना त्याच्यावरून हिला राग आला, तर ही काहीतरी भाई तू कपडे पण कशाला घालतो, तू हाफ पॅन्ट वर जा ना त्याच्यापेक्षा। हाफ पॅन्टीवर मी गेलो असतो, कारण की हाफ पॅन्टवर मी सर्व इथे फिरतो, पण काय तिथे एंट्री नाही देणार। तू देईल का? बोल। देतील। नाही नाही अजिबात नाही। ना तू लागा बॉय देतील। शूट चालू होतं रीलचं, पण लाभ आला। लाभ काय घेऊन आला तू? घरी सामान विसरलेली नाही? हिचं सामान घेऊन आलो। आता तुम्ही पण आमचं पुढच्या शॉर्टमध्ये लुक बघा, आम्ही तुम्हाला आमचे पण कुर्ते दाखवतोच, नक्कीच बघा। तर आता 8:10 झालेले आहेत आणि ही जी फायनली रील बनून झालेली आहे आणि आता मी चाललोय घरी रेडी होण्यासाठी आणि जेवायला, आणि हिला पण घेऊन चाललोय जेवायला। आता 9 वाजलेले आहेत आणि आम्ही रेडी झालेलो आहोत जाण्यासाठी, आणि पाऊस आलेला आहे। वाट लावली, मेकअप खराब झाला, पुट्टी लावले। फायनली 9:15 झालेले आहेत आणि पाऊस आला म्हणून आम्ही 2 व्हीलर घेऊन झालेली, निनाद कार घेऊन आला आणि निनाद पतूला पिक करून घेऊन आलेला आहे। आणि आता आम्ही थेट तालबीट्सला चाललोय, पाऊस होता म्हणून, नाही तर आम्ही 2 व्हीलरवर जाण्याची फुल आम्ही तयारी ठेवलेली, फुल। पण काय करणार, काय निनाद बरोबर ना? रेनकोट पण घेतलेला मी तर, पण काय करणार, पाऊसच एवढा जोरात आला की प्लॅन चेंज केला आम्ही। पहिलेच भिजून म्हणजे जाताना पाऊस नसता तर चालले असतं आम्हाला, येताना भिजत आले असतो आम्ही, पण जाताना भिजून जाणं बरोबर नाही वाटत। तर आता लगभग आम्ही पोचलोय, थोडीफार ट्रॅफिक तर होतेच, 4 रस्त्यावर नाही लागली आज, आता 5 बत्तीवर लागले थोडीशी। मी फायनली पोचलोय पतू, आज आपण कार मध्ये आलोय, कसं वाटते? चांगलं वाटते, आज टेन्शन नाही मिळत भिजायचं, टेन्शन नाही मिळत। आता निनाद तिथे कार पार्क करतोय आणि आता आम्ही चाललोय न्यू तालबीट्सला।
आता दांडिया ब्रेक झालेला आहे आणि आम्ही नेहमीप्रमाणे खाण्यासाठी आलोय. प्रतीक शेलके आमचा सरकार काय म्हणत नाही. मी काल बीचवर आलेलो, आता ब्रेक झालेला आहे. असला गरबा खेळून झालेला आहे. दांडिया ब्रेक, दांडियानंतर परत गरबा. आता इकडे आपले मित्र आलेले आहेत. तो बसून हवा देतो, हवा देतो. अरे भाई 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 भाई. तर काल रोहनने 50 फोटो काढलेले. आज भाई 103 फोटो काढणार आज. फोटोशूट चालू आहे. फोटोशूट आमच्या गावातला लेडी डॉनचा, निधीचा. तर आज पण भेटलेली आहे निधी आणि प्रचिती. निधी, माझ्या भावाच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.
कर देता हूँ, आज 2 दिन के प्राइजेस निकालेंगे, कल 2 दिन का फाइनल है न्यू ताल बिट्स का। जो विनर यहाँ पर फाइनल राउंड खेलेंगे सभी को 1100 रुपए का कैश प्राइज, वो तो हर जो जंशिका दलवी, डिसूजा, समायरा डिसूजा, वैशाली मारू, सागर मारू, सीमा खंडेलवाल, जिनल भरवाड जिंकलेला आहे। तर हार्दिक तुला कसं वाटते? खूप बरं वाटते, खूप वर्षानंतर मला प्राइज भेटला आहे। त्याच्या खुशी बघा किती खुशी झालंय। तुला कसं वाटतंय तुझ्या भावाला गिफ्ट भेटलंय? भाई सवाल है क्या सवाल है क्या मिलने ही वाला था मुझे पता था। भाई अच्छा नाचता है इसका कारण? भाई ये नाचता ही अच्छा है, नचाता नहीं है। नचाना भी सीख ले भाई, नचाना सीखना पडेगा। सीख ले तो कोई मिल जाएगी तुझे। आयुष भाई खास बोईसरचा गरबा सोडून आज पण आलाय। आयुष काय वाटते तुला, कसं वाटलं पालघरचा गरबा? छान वाटते। अजून एक दिवस येईल का? आणि तुझ्या मित्राला नाही आणला तो कुलदीपला? मग उद्या पण येईल ना? ओके चला मित्रांनो, आजचं आमचं झालं, आता आम्ही घरी चाललोय। बाय बाय। तर मित्रांनो आज आपल्याला प्राइज भेटलेला आहे न्यू ताल बिट्स मध्ये। काय भेटलेलं आहे बघू, एक वाउचर आहे, 2 क्रोमाचे वाउचर्स भेटलेत, दिसतात का? बघ हां दिसले। आणि एक थांबा जरा निघत नाही, एक रिअलचा ज्यूस भेटलेला आहे एनर्जीसाठी, गरबा नाचण्यासाठी। आणि तिसरं अनबॉक्स करूया इथेच। यो माय गॉड काय आहे बघू। तर मित्रांनो कमेंट करा तुम्ही, पॉज करा। आणि त्याच्यात तर बॉटल आहे पिंक कलरची, नाही ओ माय गॉड। थँक्यू टाल बिट्स फॉर युअर गिफ्ट्स, धन्यवाद। आज सर्व कार्स लाईनीमध्ये निघालेले आहेत, पटू आणि निनाद आणि मी, आम्ही पण त्यांच्यासोबतच चाललोय। अमोल मागून येतो आणि अमोल मागून येतोय, बघू आता अमोल येतो का नाही। आता काय 2-3 दिवस राहिले आहेत, एन्जॉय करूया, आपण एकत्र राहूया। आणि नवरात्रीचा एक सीन चांगला असते का, आम्ही गावातली पोरं वगैरे सर्व एकत्र येऊन नाचतो। गणपतीमध्ये काय होते, जो तो त्याच्या मंडळामध्ये असतो, तर त्याकरता आम्हाला नवरात्री थोडी जास्त आवडते। गणपतीवर आलोय आणि अमोलची गाडी पण आहे समोर। आता आम्ही कार पार्क केलेली आहे, म्हणजे आणि नीना चावी द्यायला गेलाय वरती, आणि आता नीना 2 व्हीलर घेऊन येईल आणि आम्ही थेट जाऊ घरी। तर आता जस्ट घरी आलो आणि 1:30 झालेले आहेत आणि आता लगेच फ्रेश होऊन एडिटिंग करेल व्हिडिओ। तर होप करतो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।